पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने अगदी 24 तासाच्या आतमध्ये काल सायंकाळी 4 वाजता निर्णय केला की यंग जनता ब्रिगेडचा कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यायचा आणि तो मेळावा घ्यायचा। तर सगळ्यात पहिला प्रश्न हा पडला की यंग जनता ब्रिगेडचा मेळावा घ्यायचा तर तो कुठे घ्यायचा। म्हणून चंद्रपुरातला सगळ्यात मोठं सभागृह ज्याची आसन क्षमता 2000 आहे त्या सभागृहात घ्यायचा हे ठरलं आणि अल्पावधीमध्ये आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो। पूर्ण महाराष्ट्राचं देशाचं लक्ष नरेंद्र मोदींच्याकडे लागलं आहे आणि महाराष्ट्राचं लक्ष एका निवडणुकीकडे लागलेलं आहे। महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेला हा चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी माननीय मुनगंटीवार यांना मिळाली आणि मुनगंटीवार सुधीर भाऊंना मिळाल्यानंतर सुधीर भाऊ या ठिकाणी किती मतांनी निवडून जातील हाच केवळ एक प्रश्न आहे। आणि निश्चितपणे भाऊ आम्हाला विश्वास आहे की आपण अनेक जण व्यक्त करतात की भाऊ हजारामध्ये जातील, भाऊ हजारामध्ये नाही जाणार तर 1 लाख पेक्षा अधिक मताधिक्याने लोकसभेमध्ये सुधीर भाऊ गेल्याशिवाय राहणार नाही। अनेकांनी आता मला एक जण विचारत होता कि जोरगेवार जी तुम आखिरी के दिन में मेळावा क्यों लेने वाले हो। मैंने उनको कहा कि चुनाव महायुति का है, महायुति एक क्रिकेट टीम है, क्रिकेट टीम में कई खिलाड़ी होते हैं, 15 खिलाड़ी होते हैं। कैप्टन को तय करना पड़ता है कि ओपनिंग को कौन जाएगा और विनिंग शॉट कौन मारेगा। हमने कहा हमारे इस कैप्टन ने हमको विनिंग शॉट जीतने का शॉट मारने के लिए आखिरी में भेजा है। निश्चितपणे हे खरं आहे की चंद्रपूर अनेक गोष्टीसाठी ओळखले जाते। चंद्रपूर वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जाते, चंद्रपूर ऊर्जावान जिल्हा म्हणून ओळखला जाते, चंद्रपूर फॉरेस्ट कव्हरिंग असलेला जिल्हा म्हणून ओळखला जाते, चंद्रपूर हा सिमेंट उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो, चंद्रपूर सेवा करणारा बाबा आमटेंच्या नावाने जिल्हा ओळखला जातो, चंद्रपूर हा ऊर्जा देणारा जे सगळ्यात जास्त महाराष्ट्राला ऊर्जा निर्माण करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो। परंतु चंद्रपूर जिल्ह्याची ओळख एक दुसरी आहे, हा सुधीर मुनगंटीवारांचा विकासाचा जिल्हा म्हणून सुद्धा हा महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो। हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि हा विकास तुम्हाला पुढे न्यायचा आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना असतील त्या सर्व योजना सुधीर भाऊंनी चंद्रपूरमध्ये आणल्या, प्रभावीपणे राबवल्या आणि त्याचा विकास दिसतोय। परंतु या राज्याच्या सोबत केंद्राचा मोठा पैसा आहे, केंद्राच्या योजना खूप आहेत आणि या केंद्राच्या योजना आणण्याकरता सुधीर भाऊंना आपण लोकसभेत पाठवायचा हा निर्धार चंद्रपूरच्या जनतेने केला आहे। आता काही ठिकाणी घोषणा आहे अबकी बार 400 पार, हमारी घोषणा अलग है, अबकी बार सुधीर भाऊ खासदार ही घोषणा आपल्याला हे सार्थ आपल्याला करायचं आहे। आणि म्हणून तुम्ही सर्वांनी यंग जनता ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांनी 2 दिवसामध्ये तसं तुमचं काम चालूच होतं, परंतु 2 दिवसामध्ये पूर्ण शेवटच्या प्रत्येक घरोघरी जात विकासाचं जे आपल्याला चक्र पुढे न्यायचं। अनेक जण सांगतात भाऊ मुंबईला जाणारी डायरेक्ट गाडी नाही, कुणी सांगते पुण्याला जाणारी गाडी नाही। आमचे बंगाली बांधव या ठिकाणी आहेत ते सांगतात की आम्हाला कलकत्त्याला गाडी जाणारी नाही आहे। आणि ह्या सगळ्या गाड्या आणि केंद्राचे जे विषय आहे ते मला विश्वास आहे सुधीर भाऊ हे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। आणि मी सांगतो सुधीर भाऊंच्या बाबतीत कुणी किती सांगेल, परंतु जर किशोर जोरगेवारनी जर सुधीर मुनगंटी भाऊची गॅरंटी घेतली तर ती 100% तुम्हाला पटेल। याचं कारणच आहे गेली अनेक वर्ष मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे। वंदनाताईंनी सांगितलं की गुरु शिष्य हे खरं आहे की माझं त्यांचं एक वेगळ्या स्तराचं भावनिक नातं आहे। साधारणतः आमच्या बाईसाहेब कुठे कार्यक्रमाला यायला तयार होत नाही तुम्हालाही माहिती आहे, परंतु आज त्या मला स्वतःहून तयार झाल्या आणि म्हणू लागल्या म्हटलं तुला कुठे जायचं आहे, मला वाटलं हिला राम मंदिरामध्ये कुठे पूजा करायला जायचं असेल म्हणून ही तयार होत आहे। परंतु सुधीर भाऊ तुम्ही या मंचावर येणार आहात, तुम्ही या ठिकाणी संबोधित करणार आहात, तुमच्यासाठी ही मीटिंग आयोजित केली आहे आणि म्हणून आमच्या बाईसाहेब सुद्धा या मंचावर तुम्हाला समर्थन करण्याकरता या ठिकाणी आलेले। निश्चितपणे मी अधिक काही बोलणार नाही कारण की सुधीर भाऊंचा विषयी बोलण्याची काही गरज नाही आहे।
कारण की असं म्हटलं जाते आदमी का काम बोलताय, जो काम करतो त्याला अधिक बोलण्याची गरज पडत नाही आणि जो काम करत नाही त्याला अनेक गोष्टी बोलाव्या लागतात, अनेक गोष्टीचा सहारा घ्यावा लागतो। हे खरं आहे की चंद्रपूर एक वेगळं क्षेत्र आहे, चंद्रपूरमध्ये मोठं पोटेन्शियल आहे, चंद्रपूर हे भारताच्या केंद्रस्थानी असलेलं ठिकाण आहे, चंद्रपूरची आपली अशी शक्ती आहे आणि ही शक्ती पूर्ण शक्ती जगातल्या शक्ती केंद्र व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर निश्चितपणे सुधीर भाऊ मध्ये ती क्षमता आहे आणि लोकसभेमध्ये तुम्ही मोठ्या संख्येने भाऊंना आपला पाठवायचा। अनेक लोक मला मुंबईचे फोन करतात, काही पत्रकार आले, त्या पत्रकारांनी विचारलं जोरगेवार काय आहे, म्हटलं निकाल काहीच नाही आहे, ज्या दिवशी मुनगंटीवार साहेबांनी सुधीर भाऊंनी फॉर्म भरला त्याच दिवशी निकाल लागलेला आहे, फक्त एवढं पाहायचं आहे की त्याची लीड किती आहे। हे खरं आहे, तुम्ही आज मी जेव्हा महाराष्ट्राच्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटायला गेलो भाऊ, त्यावेळेस द्रौपदी मुर्मूंनी मला विचारलं, 2-3 गोष्टीची त्यांनी माहिती घेतली, त्यामध्ये त्यांनी हे विचारलं सुधीरजी कैसे है, देशाच्या राष्ट्रपतींना सुद्धा त्या संसदेमध्ये यावं असं वाटते, तो व्यक्ती किती मोठा असेल आणि त्याला पाठवण्याची तुमची आमची जबाबदारी आहे। निश्चितपणे सुधीर भाऊंचं काम सगळ्यांना माहिती आहे, सुधीर भाऊंचा सोबतचा माझा सहवास माहिती आहे आणि हे खरं आहे, मी कबूल करेल। अनेक ठिकाणी बोलतो, मला काही लोक म्हणतातही की तुम्ही जो कॉपी करता, अनेकांना वाटतं की सुधीर भाऊचा आणि मी एक भावाचा म्हणजे ते मोठे भाऊ आहे का, मी मान डोलवतो, परंतु निश्चितपणे वेगवेगळ्या स्तरावरचे हे असल्यानंतर त्यांच्याविषयीचं मला अनेक माहित आहे, त्यांची अफाट काम करण्याची शक्ती, ते काम करत असताना ते कोणत्या दिशेने केलं पाहिजे त्याचा नियोजन आहे, अतिशय नियोजनपूर्वक काम करणारा जर म्हणून कोणी महाराष्ट्रामध्ये ओळखला जात असेल तर तो सुधीर भाऊ आहे। मी हे सांगतो, काल माझ्याकडे बावनकुळे आले होते, परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा फोन आला, अनेकदा चर्चा करत असताना जेव्हा या ठिकाणी बैठक घेतली मुख्यमंत्र्यांनी, त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकामध्ये महाराष्ट्र राज्याचे 9 मंत्री होते आणि त्या 9 मंत्र्यांमध्ये बोलत असताना त्यांनी मला विचारलं की भाऊचा निवडणूक कशी सुरू आहे, म्हटलं भाऊची निवडणूक जोरात आहे, भाऊ निवडून येणार आहे। मग एक मंत्री गमतीनं बोलू लागले की आता सुधीर भाऊ मंत्रिमंडळात राहणार नाही, म्हटलं हो खरं आहे की सुधीर भाऊ मंत्रिमंडळात राहणार नाही, हे आपल्या महाराष्ट्रासाठी नुकसान आहे। ते एक जण हळूच बोलून गेला, आता कॅबिनेट लवकर संपणार म्हणे, कारण की प्रत्येक विषयावर सखोलपणे अभ्यास करत, सखोल विचार मांडत, त्याचा शासकीय म्हणजे आकडेवारीचं विश्लेषण करणारा जर कोणता कॅबिनेट मंत्री असेल तर तो सुधीर मुनगंटीवार त्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काम करताना मी पाहिलेला आहे। मी आज जेव्हा सभागृहामध्ये त्या 288च्या सभागृहामध्ये मी जेव्हा पाहतो तेव्हा जे फार कमी मंत्री आहेत, फार कमी सदस्य आहेत, जे पूर्ण ज्यांच्या जो विकासाची दृष्टी आहे, ज्यांना कळते कोणते कायदे केले पाहिजे, कोणते समाजाच्या हिताचे कायदे आहे, ते कायद्याचा करण्यासाठी आग्रह करणारा आणि एखादा कायदा जर समाजाच्यासाठी आज जरी कागदावर चांगला दिसत असेल परंतु तो उद्या जर समाजामध्ये तेढ निर्माण करणारा असेल, समाजाच्या हिताचा नसेल तर तेवढ्याच ताकदीने विरोध करणारा एकमेव मंत्री पाहिलाय तो मी सुधीर मुनगंटीवार आहे आणि तो माझ्या मतदारसंघाचा आहे, याचा आम्हाला गर्व आहे। आणि वंदनाताईंनी हेही सांगितलं की तो तुमचा गुरु आहे, ह्या त्याच्यापेक्षा मोठा माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे। मी अधिक वेळ घेणार नाही कारण की मला कल्पना आहे आपण 11:30 वाजतापासून हा कार्यक्रम सुरू केला, मेळावा सुरू केला, आता जवळजवळ 3 वाजलेले आहे, 3.5 तास झालेला आहे। मान्यांना भाऊंनाही बोलायचं आहे, 2 तास आता शेवटचे प्रचाराचे उरलेले आहे, भाऊंना 2-4 ठिकाणी जायचं असेल। भाऊ तुम्हाला आमच्या सर्वांच्या मनातून अंतःकरणातून शुभकामना आहे। माता महाकालीच्या या नगरीतून आपण जाता, ही शक्तिदायिनी माता महाकालीच्या नगरीतून आपण माता महाकालीचे भक्त आहात। मी एवढंच म्हणेन, माता महाकालीला प्रार्थना करेन संपूर्ण चंद्रपूरच्या जनतेच्या वतीनं की सुधीर भाऊंना निवडून इतक्या मतांनी पाठवा की त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या संसदेमध्ये सुद्धा आम्हाला जेव्हा केव्हा जायचं काम पडेल गर्वाने आम्हाला सांगता आला पाहिजे की हा माणूस आम्ही एवढ्या प्रचंड मतांनी निवडून पाठवलेला आहे, जसं तुम्ही मला प्रचंड मतांनी निवडून पाठवलं त्याच मताधिक्याने सुधीर भाऊंना पाठवावं, म्हणजे एक मोठी शक्ती आपल्याला त्या ठिकाणी करता येईल। आणि विकासाच्या दृष्टिकोनातून चंद्रपूर विधानसभेचा विकास असेल, जिल्ह्याचा विकास असेल, राज्य एवढंच नव्हे तर राज्याचा विकास, राज्याला पुढे नेण्याचे ब्ल्यूप्रिंट असणार एक फार कमी नेते, राज्याच्या विकासाचे ब्ल्यूप्रिंट असणार आहे, हे नेतृत्व तितकं त्या क्षमतेचं नेतृत्व आहे। आणि आज मला आनंद होत आहे, अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने आनंद होत आहे,
की सुधीर भाऊ काही काँग्रेसच्या लोकांनाही आनंद होत आहे. मी तुम्हाला आता सांगितलं की मला कोणाचा फोन आला, त्यांना आनंद या करता होता है कि सुधीर भाऊ आता केंद्रात जातील तो हमारा भी कुछ जमने वाला है. काही लोकांनी जॉकेट शिवूनही ठेवलेले आहे, कारण की आपण निवडून जाल, या ठिकाणचं मंत्रिपद खाली होईल आणि काँग्रेसच्याही नेत्यांना वाटू लागलाय की हे मंत्रिपद त्यांना खुणावू लागलेलं आहे. हे सगळे भाऊ तुमच्यासाठी कामाला लागलेले आहेत. निश्चितपणे आपल्याला या शुभकामना देतो आणि या तुम्हा सर्वांना याच्या या रामनवमीच्या पवित्र दिनी शुभकामना देत असताना तुम्हाला विनंती करतो की रामराज्य म्हटलं जातं. रामराज्य म्हणजे काय? ज्या ठिकाणी सुव्यवस्था होती, ज्या ठिकाणी कायदा होता, माणूस म्हणून माणसाला जगण्याची ज्या ठिकाणी सांगितलं जायचं तो कायदा, तसं रामराज्य आणण्याकरता सुधीर भाऊंना आपल्याला निवडून पाठवायचं आहे. या ठिकाणी वंदनाताई आता मला कानात सांगून गेल्या, भाऊ लवकर जर झालं तर बरं होईल, कारण की आपले यंग चांदा ब्रिगेडचे सर्व कष्टकरी आहे. मला कल्पना आहे की बाकी कार्यक्रमांमध्ये रोजी देऊन पैसे देऊन आणावं लागतं, परंतु भाऊ या ठिकाणी यंग चांदा ब्रिगेडचे आमचे हे कार्यकर्ते गोरगरीब कष्टकरी आहे, हे सगळे आपली रोजी बुडवून तुम्हाला विजयी करण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्या सर्वांना तर मी धन्यवाद व्यक्त करतो. ज्या क्षमतेनं जे प्रेम तुम्ही माझ्यावर दाखवलं, नेहमी दाखवता, तेच प्रेम माझ्या या गुरु करता आपण दाखवावं, यांना मोठ्या मताने निवडून पाठवावं ही विनंती करतो. हे एवढंच मी